नमस्कार मित्रांनो, नाद गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे। आता आपण आहे नारायणगाव वारुळवाडी या ठिकाणी आणि एक चांगला बैल या दावणीचा आज टॉप मध्ये पळतोय RX 100। एक वेगळ्या प्रकारचं नाव आहे आणि बैलाची पळण्याची पद्धत वगैरे किंवा काय म्हणतात एक आकर्षक बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। तर त्यांच्या दावणीचा आपण इतिहास आणि त्यांच्या दावणीला जी बैल आहेत त्यांचा थोडक्यात या व्हिडिओमध्ये चर्चा आणि मुलाखत घेतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर घेऊ थोडीशी आपण त्यांच्याकडून त्यांच्या दावणीची पहिली थोडी माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करू। दादा नमस्कार, पहिला तुमचा परिचय करून द्या। माझं नाव सिद्धेश बनकर, हा आपला शिवा, हा आपल्या घरच्याच गाईचा आहे। त्याला आपण अजून काही सुरुवात नाही केली पळवायला, या सीझन पासून करू आपण कांड पळवायला सुरुवात। त्याला याचं नाव जॉन्टी आहे। याची खरेदी वगैरे कुठून हा आपण सांगोल्याच्या बाजारातून घेतला होता। कधी आणलेला आहे? याला आता झाले 6 महिने झाले। हा आपल्या चॉकलेट आणि त्यांच्या पुढे कांड्यावर पळतो। आता पुढल्या वर्षी म्हणजे त्यांच्या पुढे कांड्यावर म्हणजे आता टॉपच्या बारी पुढे पळतो। घाटाच्या राजाला 2-3 वेळा बारी राहिली, हा होता कांड्यावर। हा आपला शिवा। याची खरेदी वगैरे कुठून? याची खरेदी चांडोलीवरून आहे, थोरात म्हणून त्यांच्याकडून घेतला होता आपण। कोणते? विजू शेठ? नाही, काय नाव? अमोल थोरात यांच्याकडून घेतला होता आपण। हा वय वगैरे किती याचं काय? दातात आता दुसरा झालाय, आता जानेवारी त्यांनी दात पाडलेत। काय बघून खरेदी केली होती काय? याचे अंग वैशिष्ट्य, पळण्याची, उभी राहण्याची। कुठं पळतो हा काय? हा पहिला जुकाटात पळायचा, पण आपण कांड्यावर चॉकलेट मार घेतल्यामुळे आपण याला कांड्यावर घेतला। म्हणजे कांड्यावरची अडचण होती याच्यामुळे दूर झाली। हा, त्याला मग आपण कांड्यावर पळवतो। आता किती दिवस झाले याला खरेदी करून? काय याला आता 3-4 महिने झाले। आताच खरेदी केला? हो, आताच। काय भविष्य वगैरे कसं वाद आहे? स्पीड वगैरे चांगलं भविष्य। यंदा आपण त्याला चालले जुकाटात मागे घ्यायचं, चांगला पळत होता। फक्त चॉकलेट मागे घेतल्यामुळे याला पुढे घेतला, नाही तर जुकाटातून बारा भिडवते आणि भिडवलेले जुकाटात पण बारे। आपल्याकडे घेतल्यावर दुसऱ्या-तिसऱ्या घाटातच यांनी 20 फुटावर बारी भिडवली होती। हा, स्पीड चांगला याचा, पळतो चांगला। हा अर्जुन, हा आपण गेल्या वर्षी पोंगल मधून तिकडून कर्नाटक मधून। किती वय वगैरे किती होते याचं काय? घेतला त्यावेळेस 3-4 महिन्याचा असेल, आदतच होता बारीक। गेल्या पूर्ण सीझन हा जुकाटात पळत होता। यंदा आपण त्याला कांड्यावर पळत होता, यंदा आपण त्याला जुकाटात घेतले। आपण शिवासोबत पळायचं जुकाटात, यांनी पण 2-3 ठिकाणी बारा भिडवलेले। हा, या सीझनला चांगला पळतो हा पण। आता तुम्ही म्हणता आदत होता त्यावेळेस खरेदी केली, तर काय म्हैसूर, आता ह्याची जात प्रॉपर म्हैसूर? प्रॉपर म्हैसूर। काय बघितलं बाय म्हैसूर जातीकडे घ्यायचं म्हटलं तर काय बघितलं? काय होतं म्हैसूर म्हणलं का लवकर असं लक्षात येत नाही त्याचे गुण वगैरे किंवा शारीरिक दृष्ट्या तो काय होतं म्हैसूरचं ना बालपणी ना अंग दिसून येत नाही। जसं म्हैसूरचा बैल अंगीला वाढ होतात ना, तसं म्हैसूरचे होतं। लहानपणी तुम्ही जर याचे फोटो व्हिडिओ बघशाल ना, वाटणार सुद्धा नाही का बैल पडेल किंवा काय होईल। बारीक, खूप बारीक हेच होतं। आम्हालाच वाटलं नव्हतं पडेल का नाही, पण पुढे जाऊन त्यांनी चांगला पळला। चांगला आपल्या RX त्यांच्या पुढे कांड्यावर पळत होता गेल्या वर्षी, त्याच्यामुळे मग आपण त्याला हे केलं। आता दातामध्ये किती? आता दुसऱ्या त्याच्या बरोबर त्यांनी पण भरपूर मोठा भरपूर मोठा होईल। अंग याला वाढबीड यांची चांगली राहते। स्वभाव कसा आहे त्याचा? स्वभाव शांत आहे एकदम। हा, शांत। आता दात लावल्यापासून जरा झालं रागीट, तसा पूर्व शांत आहे। घाटात झोपायला त्रास नाही याचा, शांत स्वभावाचा बैल। हा मारतोय बर का, गपरे त्याला दारा। याचं नाव वगैरे काय? हा चॉकलेट। हा आपण आपलेच नारायणगावचे प्रकाश शेटकावाडी यांच्याकडनं आता 2 महिन्यापूर्वी वर्ष झाले घेऊन, त्यावेळेस घेतला होता। आपल्या दावणीला सगळी अशी गोरीच होती त्यावेळेस। एक मोठा बैल आपला एक गुरु म्हणून कोण नव्हते त्यावेळेस आपल्याकडे, म्हणून आपण हा चॉकलेट प्रकाश शेटकून घेतला होता आपण त्यावेळेस। हा 4 खांदी जुकाटात कांड्यावर दोन्हीकडून पळवतो। वैशिष्ट्य वगैरे काय सांगतो? हा घेतल्यापासून म्हणजे पहिल्याच घाट आमचा, पहिल्याच घाटात यांनी आम्हाला मिळवली होती। उड्या काय मारायच्या, कशा मारायच्या याच्यामुळे आम्हाला माहित झाले, त्यावर आम्हाला माहित नव्हतं। यांनीच आमचं नाव, संघटनेचं नाव पहिले यांनी काढून दिले। संघटनेची ओळख तशी हा। जात वगैरे जर पाहिली तर गावठी हा, प्युअर गावठी। RX ला सुद्धा मग त्याच्याच गाड्यात घालून शिकवलं। RX मग कांड्यावर असू किंवा जुकाटात असू, पाहिलं याच्याच संघ पळाला सगळीकडे। मग हळूहळू बैल बदलीत गेलो आम्ही, म्हणजे दावणीचा गुरु आहे हा। आता कोणता बैल पळवायचा असं पहिले याच्या गाड्यात घालतो, मग बाकीच्या बैलांसंघ शिस्तीचा बाचा। काय किती असेल याचं काय साधारण? हा आता 6 दाताचे 6 दात लावलेत मी, आता जुळलाय जवळजवळ 6-7 5-6 वर्षाचा आहे आता। तुम्ही घेतला त्यावेळेस काय दात वगैरे किती होते? चौसा नाही, 6 दात आता जुळलाय। आता जुळलाय। हो, त्याचं शरीर जर पाहिलं तर एखाद्या महिन्या चांगल्या बैलाला लाजून असं शरीर, फिटनेस एकदम जिथल्या तिथं सगळ्या। ते गावठीच एक वैशिष्ट्य म्हणा किंवा काय का, ते बैल अशा अंगवटा धरून राहतात, त्यांच्या तब्येती लवकर कमी होत नाही म्हणा, किंवा त्याला तुम्ही किती खाणं पाणी थोडं ते अंगवटा सोडते नाही त्यांचा। आणि स्वभावाने पण जरा रागीट राहते, त्याच्यामुळे त्यांना काही हे नाही। आणि कवर
लॉंग लाईफ म्हणतो आपण त्या पद्धतीचे यांचं आयुष्य कवर चालणार आहे यांना हे तुमच्या दावणीचा गुरुच आहे. गुरु नाही याच्यामुळेच आमचे सगळे ठीक आहे. गपरे. ही आमची क्रांती ही आपण इथनं तेजेवाडीतून अंकित नायकोडी म्हणून आहे यांच्याकडनं घेतली होती. हिचं वैशिष्ट्य असं म्हणजे आम्ही घेतली घरी सुद्धा नव्हती आणली, पहिल्यांदाच घाटात आणली. गपगर पहिल्याच घाटात पहिल्यांदाच बारी हिच्याव म्हणजे बारी होत होती पण ही आणली पहिल्यांदाच घाटात धरले त्याच वेळेस पहिलीच बारी. मग आणली तशीच घरी आणली, म्हटलं आता तसंच व्यवहार करतो. पण व्यवहार चालला होता त्याच्यानंतर मग व्यवहारच करून घेतला हिचं. तर वय वगैरे किती का हिचं काय? हिचं वय आता दिसते अजून. शिंगी हा सवारी नाही करीत ना? सवारी करीत चालू आहे का आता आपल्याकडे आल्यापासून आपण सवारी चालू केली. आपल्या RX पुढे मग हीच पडते आता. काय सांगशाल गुढी आल्यानंतर काय बदल झाला? कारण भरपूर गाडा मालकांचा म्हणजे अनुभव आहे गुढी आल्यानंतर. आमचाच तोच अनुभव का गुढी आल्यानंतर आमच्या होत होत्या वाऱ्या पण 2 गाड्या झाली तर 5 गाड्या होत नव्हत्या, असं नव्हतं. कंटिन्युटी नव्हती, बैल नावात राहत नव्हती. आता ती आणल्यापासून ती घेतल्यापासून RX मला वाटते दुसऱ्याच महिन्यात एवढ्या नावा रुपाला गेला. किंवा ती आणल्यावर पहिल्याच दिवशी वासराने 20 फुटावरून भाडी बिडवली. म्हणजे हिचा पायगुण आपल्याला चांगला आहे. हिच्यामुळे आज आपल्या दावणीचं नाव व्हायला लागले. गुढीमुळे हा फायदा. हिचा पायगुण चांगला आहे आपल्याला. बाकी तिचे वैशिष्ट्य वगैरे स्पीड वगैरे कसं आहे? स्पीड वगैरे चांगला. आज आपल्या RX पुढे पुढे ठेवा तिथून पर बिंदास जाती, काही विषय नाही. प्रत्येक वारी पुढे जुळीला बिळीला काही पुढे उभी करा शांत. घाटात काय तिला लागाम आज तू आपलं जॅकी कधीच तिला घाटात लागाम नाही काय नाही, मोकळी त्याच्या मागे राहणार. शांत स्वभाव हा फार शांत, लात नाही काय नाही. गप्प. ठीक. ताई नमस्कार, पहिला तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी नैना अतुल कानडे. आता तुमचा RX पळतोय तर कसं तुम्ही काय काय करता, त्याची सेवा वगैरे काय सांगशाल? सेवा माझे दीर आणि ही सगळी मुलं शिवसाई बैलगाडा संघटनेची सगळी मुलं करतात आपली. खरी सेवा त्यांचीच आहे. तुम्ही घाटामध्ये जायचं असलं किंवा काय RX तर कसं माहिती त्याचं ऑप्शन वगैरे किंवा कुठं घाटाचा राजा होतोय फायनल आता भरपूर टॉप मध्ये पळतोय RX तर कसं नियोजन वगैरे करता काय सांगशाल? घरी आले ऑप्शन करतो आणि पहिली दृष्ट काढतो त्याची सगळ्यात आधी. दृष्ट का काढली पाहिजे? दृष्ट का काढली पाहिजे म्हणजे काहींची श्रद्धा असते. आता देवावर जशी श्रद्धा असती तशीच आमची याच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळं वाईट नजरेपासून याचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही त्याची दृष्ट काढतो. दृष्ट झाल्याशिवाय तो काही खुराक वगैरे असं काही खात नाही. त्याला थोडक्यात त्या गोष्टी सवय लागली नाही का? आपण याच्या आधी व्हिडिओ पाहिला त्यांच्या संपूर्ण दावणीचा आपण परिचय करून घेतलाय. पण कसं होतं दावणीचा एखादा हिरा असतो आणि त्या हिऱ्यासाठी आज आपण इथपर्यंत आलोय. तर त्यांच्या दावणीचा हिरा आहे RX 100. तर ह्याच्याविषयी थोडीशी त्यांच्याशी चर्चा करतोय आपण. कसे या क्षेत्रात आले किंवा काय इतिहास कसा इथून मागचा आणि इथून पुढे कसं या क्षेत्रामध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम करून नावात राहायचे, कसं म्हणजे एक संघटना म्हणून कसं काम केलं जाते, बऱ्याचशा गोष्टींवरती आपण चर्चा करू त्यांच्या बरोबर. तर दादा नमस्कार. पहिला नमस्कार. आपला परिचय करून द्या. माझं नाव अतुल कानडे, गाव नारायणगाव प्रॉपर. आता ह्या क्षेत्रात मी सुरुवात कधीपासून आहे तुमची बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये? सुरुवात म्हणजे पूर्वी बाबांचा आमच्या बैलगाडा होता. त्यानंतर मध्ये म्हणजे पप्पांच्या वेळेस किंवा माझ्या वेळेस काय नव्हतं. नंतर आता एक 3 वर्षांपूर्वी म्हणजे बंदीच्या नंतर 2 वर्षांपूर्वी बंदीच्या नंतर माझे मित्र आहेत किरण दादा सोलार म्हणून. तर त्यांचा पण बैल चांगला आहे हरण्या. तर त्यांना कायम अशी कांड्याची वगैरे अडचण व्हायची. तर ते मला बोलले की बाबा तू म्हणलं कांड्यावरचा एखादा बैल घे म्हणजे आपली अडचण दूर होईल. तर अशा हिशोबाने आम्ही बंटी शेट रोकडे म्हणून आहेत आपले, त्यांच्याकडून आजा नावाचा बैल घेतला कांड्यावर. 1 नंबर कांड्यावर पळायचा. नंतर मग 1 वर्षभर आम्ही किरण दादा बरोबर आमची सावड होती चांगली. नंतर मग तो बैल पण आमचा थोडासा रिवर्स झाला पळायला वगैरे. त्यानंतर आम्ही मग एक ती सावड हे झाली. त्याच्यानंतर आम्ही मग एक आपलं घेऊ म्हणलं आपलं बैल आपला काय होईल तसं. मग त्या हिशोबाने आम्ही एक पहिला आजाच्या नंतर हा आणला RX नंतर मग चॉकलेट आणला. चॉकलेट नंतर अर्जुन घेतला, तो पण RX आणला तिकडूनच आणलेला आहे. आणि नंतर मग शिवा घेतला. मग हळूहळू मग चॉकलेट आल्याच्या नंतर हळूहळू सगळी बैल चॉकलेट मुळे व्यवस्थित शिकली. हो. RX ची खरेदी वगैरे कुठून झालेली? RX ची खरेदी तमिळनाडूवरनं केली. माझे मेवण्याचे दत्ता शिंदे, चांगली पारख आहे बैलांमधली त्याला. मग तो बोलला दाजी बैल मला चांगला वाटतोय,
तसं म्हणलं मग ठीक आहे, तुझ्या व्यवस्थित डोक्याला लागतोय तर कर म्हणून. मग तिकडून तो त्या पोंग्याची शर्यत असायची मध्ये, दोन्ही बांबूंच्या मध्ये पळायला लागायचं. म्हणजे जल्लीकट्टू थोडक्यात. हा, जेल्लीकट्टू वेगळं आपल्या सारखंच असते तिकडे हा, हा. सेकंद काटा काहीतरी. हो हो. हा हा तर त्याच्यात तो 1 नंबरला पळायचा. हा हा. मग आम्ही घेतली खरेदी. त्यानंतर मग हळूहळू 1 वर्ष 2 वर्ष आम्ही बैल तसा, कारण त्याला गुरुच चांगला नव्हता, त्याच्यामुळे मग आम्ही याच्या संघ झोप त्याच्या संघ, त्याची आतापर्यंत 36-37 बैलांसंघ पळालेला आहे RX. मग त्याला जेव्हापासून चॉकलेट भेटला, मग जुकाटावर नसला चांगला बैल की आम्ही चॉकलेट संघ कांड्यावर द्यायचो. आपले आदित्य शेठ सोमवंशी आहेत, त्यांना पण त्यांचा टायगर आणि आवारींचा पट्ट्यावाला होता इथं, याला बारी होती आपली गावडेवाडीला, तिथं पण घाटाच्या राजाला बारी होती. त्यांच्या पुढं RX आणि चॉकलेटच होता कांड्यावर. म्हणजे चॉकलेट मुळे व्यवस्थित ट्रेन झाला RX. तुम्ही आणला त्यावेळेस वय वगैरे किती होता? वय नेटकेच दात लावले होते. म्हणजे दुसरा झालता. हो, दातच लावले होते. त्याच्यानंतर आपल्याकडं 2 वर्षांनी बैल चौसा झाला. बराच कालावधी. हा, बराच कालावधी घेतला होता त्यांनी. काय पाहिलं होतं तिकडे तुम्ही म्हणता ते काय बोंग्यांचं होतं? हे मला वाटतं ते काहीतरी हे बांधून पळवतात ना. हो हो, तांबे वगैरे बांधून पोटाला, आणि त्या शर्यतीत 6 फुटाचे बांबू असतात. मग पब्लिक मध्येच. हा, पब्लिक मध्येच पळायला लागतं. पब्लिक मध्ये पळाल्यामुळे त्याला पब्लिकची भीती काही राहिलेलीच नव्हती. आणि आजही पण म्हणजे पब्लिकचा दाब असला की तो आम्हाला पण झोपायला आजही त्रास देतो जास्त घाटामध्ये. खरेदी कितीला झाली? खरेदी त्याची 91,000 रुपयाला झाली होती त्यावेळेस. म्हणजे थोडक्यात म्हणायचं नाही का, कमी पैशात चांगला बैल लागला. हा, चांगला बैल. एवढ्या लांब जायचं नियोजन वगैरे कसं केलं? नाही नियोजन नाही, तो व्हिडिओवरतीच बैल पाहिला होता. मग तिकडून द्यायलाच होता? हो, द्यायलाच होता. ते म्हणले असं असं आहे, टॉपर बैल आहे आमच्या इथला. तर मग दत्ता शिंदे म्हणले दाजी आपण घेऊ बैल, म्हणजे बैल पळेल 100%. तो बैल, तो पण बैल त्यांनी म्हणजे त्याच्याच नियोजनात आणले. हो, कांड्यावरती तो आज घाटाच्या राजा पुढे पळतो कांड्यावर. कसा अनुभव वगैरे कसा होता तिकडे खरेदीला गेले त्यावेळेस? थोडा काय होतं आपल्याकडून आता भरपूर जातात लोक नाही का? हा, नाही लोक जातात, पण आम्ही तसं बैल हा व्हिडिओवरतीच मागवला होता. इकडं ते म्हणले गाडी भाडं तुम्हाला हे करावं लागेल. म्हणलं ठीक आहे, काय असेल ते. मग बैल भोसरीमध्ये आला रात्री 12 वाजता. आमचे मित्र आहेत निखिल खेबडे म्हणून, त्यांना बोललो पाटील असं असं आहे, आपल्याला बैल येणार आहे असं असं. मग आम्ही रात्रीचं 2 जण आणायला गेलो. तिथं बैल उतरल्याच्या नंतर आम्ही आणला, पण बैलाचं म्हणजे आल्यापासून आम्हाला बाकी आता बडी वगैरे आहे का काय? हो, म्हणजे आता बडवल्यानंतरच जवळजवळ 22 हो 24 घाट झाले. 24 घाटामध्ये 2 घाटबारी आमची पडली, पण 22 घाटबारी सलग लावली होती त्यांनी. आता RX तुमच्याकडे आला, एवढा लांबून आला कांड्यावरती पळवायला, म्हणजे आपल्या इकडे त्याला तुम्ही रेसल वगैरे दिलती का डायरेक्ट भरघाट झोपला? काय सांगाल त्याच्याबद्दल? आल्याच्या नंतर आम्ही त्याला रेसल वगैरे दिली नाही. तर शिरोलीचा घाट होता, शिरोलीच्या घाटामध्ये म्हणलं बघू तर खरं काय करल ते करल. आणि आम्ही असंच त्याला कांड्यावरती जुकाटात झोपला होता सगळ्या स्टार्टिंगला. जुकाटात एकदम म्हणजे शेजारचा बैल पण चांगला नव्हता, पण जुकाटात एकदम चांगला पळाला होता तो. त्यानंतर मग हळूहळू चॉकलेट भेटल्याच्या नंतर तो फॉर्मला झाला. आता इकडं किती घाट कांड्यावरती पळवला? काय कांड्यावरती त्याला तसं आम्ही 5-6 घाट पळवला, कारण त्याला बैलच त्या तोडीचा भेटत नव्हता. मग काय व्हायचं, एकदा बैल पळतच नव्हती किंवा कमीच राहायचे. मग नंतर म्हणलं असं हेळसांड होण्यापेक्षा आपण त्याला एकदा कांड्यावर घेऊन पाहू. मग आदित्य शेठच्या बारी पुढे डायरेक्ट कांड्यावरच धरला आम्ही फर्स्ट टाइम त्याचा बरघाट डायरेक्ट. हा, बरघाट चॉकलेट सोबत. मग जुकाटात कधी घ्यायचा योग? त्याच्यानंतर 3-4 घाट झाल्याच्या नंतर आम्ही अनिकेत शेट नायकोडी आहेत, त्यांनी एक बैल जुळून दिला आपल्याला थोरातांचा विजा म्हणून. चांगला बैल होता त्यांचा पण. त्या बैलावर आम्ही पहिला दामन खेळला झुकला. बारी झाली आमची 11-73, चांगली झाली बारी. नंतर बैल तसा आमचा वर्षभर असाच होता, म्हणजे बाबा कोणाला लागेल तो आपला असं. पण त्या हिशोबाने चॉकलेट संगती पळल्याच्या नंतर म्हणलं आता बैल आपला कांड्यावर चांगला पडतोय, जुकाटात पण पळेल चांगला, म्हणून आम्ही त्याला जुकाटात घेतला. जुकाटात घेतल्याच्या नंतर बारी 11-73 झाली. आता त्यांचा बैल आपण जुपायला आणला होता, ते म्हणले लगेच आम्हाला 2 दिवसांनी माळुंगे पडवळ म्हणून घाट होता, तिथं आम्हाला बैल पाहिजे. तर तिथं आम्ही बैल दिल्यावर नेमका आता बैल तोपर्यंत चापलेला नव्हता,
तर बैल तिथं गेल्यावर कमी झाला, थोडी 2-3 पॉईंटनी आमची बारी पडली. पडल्याच्या नंतर मग पोरांना म्हणलं अरे आपल्याला बैल चापला तर बैल योग्य होईल. आता लोक बरीच जण म्हणायची की म्हैसुरी बैल चापती नाही वगैरे, हे नाही ते नाही. म्हणलं आता काय होईल, आपण असा पण बैल 2 वर्ष सांभाळलाय. बरं आमच्या सगळ्या पोरांचा किंवा घरच्यांचा, मिसेसचा, भावाच्या बायकोचा, आईचा, यांचा याच्यावर लय जीव आहे. ते म्हणले काही झालं तरी बैल पळू किंवा न पळू बैल दावणीलाच ठेवायचा, कारण त्यांचा सगळ्यांचा जीव असल्यामुळे पोरांचं म्हणणं काही झालं तरी बैल आपल्याला दावणीलाच ठेवायचा. त्या हिशोबाने मग पोरांना म्हणजे म्हणलं तुम्हाला ठेवायचं जर असेल तर मग माझी एक गोष्ट ऐकायला लागेल, बैल चापायला लागेल. नलावडे डॉक्टर आहे आमचे, प्रतीक कानडे भाऊ, त्यांनीच फोन केला. त्याला म्हणलं बैल जर ठेवायचा असेल तर माझा ऐका, बैल चापा. ते म्हणायचे नाही म्हैसुरी चापते नाही किंवा हे नाही, ते भीती असते. म्हणलं जे काय होईल ते आपल्याला असं विकायचं नाही. मग त्या हिशोबाने आम्ही तो चापला. चापल्याच्या नंतर म्हणजे पहिला घाट चॉकलेट बरोबर धरला, बैल अक्षरशः पायी घाटात वर गेला. यांना वाटलं दादानी हा किस्सा कोणता? हा किस्सा सेन्सरचं पहिला सेन्सर अवसरीचं भरलं होतं त्या घाटातला किस्सा आहे. बैल चापला, एक तर मी सगळ्या पोरांच्या विरोधात जाऊन चापला. बैल पायी घाटात न गेला. पब्लिक बघत पोरं म्हणली दादानी कुठाना केला. म्हणलं करू आपण. मग आमचे मित्र आहे ऋषी वायकर म्हणून, त्यांच्याकडे चायना म्हणून बैल आहे. त्यांना म्हणलं ऋषी शेट असा असा विषय आहे. लगेच 2-3 दिवशी आम्ही वडगाव काशिंबे कांदळीचा घाट होता, वडगाव कांदळीचा, तिथं बैल चायना बरोबर हरेक झोपला. बारी 3ऱ्यात झाली, पण आनंद काय, बैल आपला पळत गेलाय. आणि त्यानंतर 4थ्या दिवशी 5व्या दिवशी मला वाटतं धामणकिल परत भरलं होतं. म्हणजे पहिलं सत्यशील दादा शेरकरांची यात्रा होती, ती 11:73 झाली. आणि चापल्याच्या नंतर गावची यात्रा होती देवाची, तिथं दामनकिल भरलं होतं. तिथं गायकर होते आपले प्रतीक गायकर म्हणून, त्यांचा नांद्या एकदम छान बैल आहे तो पण. त्याच्याबरोबर धरला बैल. आम्ही 11-27 बारी झाली होती चापल्याच्या नंतर. म्हणजे तिथून जे 11-27 झाली तिथून पुढे बैलांनी मागच पाहून नाही दिलं कधी. आता काय होतं, अपयश आलेलं होतं तुम्हाला. हा, आणि त्या दिवशी म्हणजे नाही का, मला तर वाटतं 3ऱ्या-4थ्या घाटातच तुम्हाला त्यांनी रेकॉर्ड काय क्षण काय होता, काय सांगतात? नाही एकदम आनंद. म्हणजे त्या दिवशी 11-27 जी बारी झाली तो सांगण्याच्या पलीकडचा क्षण आहे, कारण आम्हाला अपेक्षाच नव्हती की एवढी होईल. कारण याच्या आधी बैल एक घाट पायी चालत गेलाय, 2ऱ्या घाटात 3ऱ्यात बारी झाली, आणि 3ऱ्याच घाटामध्ये बैलाची 11-27 बारी झाली. मग त्यानंतर बैलांनी पाठीच पाहिलं नाही. म्हणजे एकदम आनंदाचा क्षण होता की बाबा आता आपल्या बैलाचा काही विषय राहिलेला नाही, चापून आपला बैल एवढा पळायला लागलाय, आता आपल्याला काही टेन्शन नाही. त्यानंतर मग आम्ही नांद्या बरोबरच 2-3 घाट केले. तिथं पण बारी आतूनच 3-4 मिली पॉईंटने आतूनच व्हायची बारी. नंतर मग आमचे मित्र ऋषीभाऊ वायकरांना मयूर शेट वाबळे ऋषीभाऊ वायकरांनी दोघांनी नियोजन केलं की बा आपल्याला टॉपच्या याला झुपायचंय. तर मग सुलतान पहिला जुळवला आपल्याला मयूर शेटनी. म्हणजे मयूर शेट बोलले की आपण सुलतानला जुळूया. मग सुलतान आम्ही पहिल्या घाटामध्ये जुळवला, वडगाव याला वापगावला. मण्याची स्मरणार्थ होती ना, आणि मण्याच्या स्मरणार्थाचा याचा पहिलाच घाट. तिथं आम्ही सुलतान बरोबर, आता मनात भीती बाबा एवढा मोठा, सुलतान म्हणजे पब्लिकचं बिताड आणि एकदम टॉपर बैल, मनात भीती आपला बैल काय होईल काय नाही. पण गेलो आम्ही, सगळ्यांची तगमग होती की आपली बारी व्हायलाच पाहिजे, पण भीती पण तेवढीच होती. गेल्याच्या नंतर बारी आमची एकदम भारी झाली तिथं पहिल्या राऊंडला. आणि सुलतानची वरती गेल्यावर एक हे खासियत की तो त्याचं जोत स्वतःच काढतो. त्यांनी ते जोत घेतलं काढून. याला ती गोष्टच माहित नव्हती की बाबा काय होतं काय नाही. हा एकटा गाडा घेऊन अर्धा किलोमीटर, बापरे. म्हणजे याला घाबरा झाला ना, ते आवाज आणि बाबा काय. आणि तो गाड्याच पोटाला लागायचं वगैरे, हा डायरेक्ट पळत पायाला लागलं, त्याच्यात थोडं खर्चाटलं, हे झालं ते झालं. सगळी पोरं टेन्शन मध्ये. ब्रिजेश शेट म्हणले आपण काय करू, आराम होऊ द्या, मग बघू फायनलचा विषय संध्याकाळी. आम्ही बैल बसला उठला, त्याच्यानंतर सिद्धेशने लिंबू पाणी वगैरे त्याला पाजलं, चालून पाहिला. तर म्हणली पोरं म्हणली ओके दादा आपण फायनल खेळू. म्हणून शेटला म्हणलं खेळा. मयूर शेट होते, मयूर शेट म्हणले काय नाही होईल ओके. आम्ही फायनलला, आणि आमची भीती काय की बैलाची इथून मागचा इतिहास होता की कांड जवळ आलं की बैल शांत व्हायचा, पळताना जर कांड जवळ आलं ती बैल स्लो व्हायच जायचा. आणि फायनलला आम्ही एवढे रिस्क घेऊन बैल झुपला तर कांड
जागेवरच उभं राहिलं आणि नेमकं राहिलं आरेकच्या बाजूला उभं. आता सुलतान सोबत आम्ही 2 मिनिटं सगळे शांत झाले एकदम. म्हणले आता काहीतरी शॉट होणार. पण यांनी पण कांडव वारून फायनल 2 नंबरची केली होती आमची वापगावमध्ये. हो 2 नंबर फायनल झाली. तिथं बैलाची पहिली मोटरसायकल मिळाली आम्हाला. आणि नंतर मग काय सुरुवातच झाली. आता कुठं नाही का मेन अशा मोठ्या यात्रा कुठं राहिले काय सांग. आता वापगाव निमंत्रित होती एकदम, म्हणजे कडक घाट होता. तिथं पण 2 नंबरची फायनल झाली आमची वापगाव मध्ये. त्यानंतर आम्ही दुसरं मला वाटतं हे केलं गुळाणी मध्ये घाटाच्या राजाला वारी होती आमची. सुलतानच होता तिथं घाटाच्या राजाला वारी होती. नंतर आमची 11:59 झाली आणि नंतर राजू शेट जवळेकरांची 11:58 झाली. ती 5 वाजता म्हणजे 1 मिलीने ती आतमध्ये आली. पण 4-5 वाजेपर्यंत आम्हीच घाटाच्या राजाला होतो. तिथं पण आमची 2 नंबर फायनल झाली. गुळाणीमध्ये फायनल झाली नव्हती त्यांनी, म्हणजे यात्रा उरकली नाही त्यांना म्हणून त्यांनी पॉइंटवरच फायनल दिली. तिथं पण आमची 2 नंबर फायनल झाली. त्याच्यानंतर तिसरा घाट झाला लांडेवाडीच्या घाटामध्ये 2 दिवसातून सगळ्यात आतून फायनल आली होती आमची 11:36. तिथं पण बारी चांगली झाली. नंतर याला लोणीकन म्हणजे सगळे टॉपर घाट होते 2020 लोणीकनला पण आमची 2 नंबर फायनल झाली. 1 नंबर फायनल झाली लोणीकनला. सगळे टॉप मध्येच खेळायला सुरुवात झाली. टॉप मध्येच खेळायला सुरुवात. आता मी ना तुमच्याकडून एक अनुभव असा घेणार का म्हैसूर तुम्ही चापल्यानंतर काय माहिती त्याच्यात बदल काय जाणवले तुम्हाला ते मला सांगा पहिले. कारण काय होतं आता नवीन येणार ना म्हैसूर जास्त अट्रॅक्शन आहे. कारण काय होतं आदत मध्ये किंवा वासरा असतं त्यावेळेस गरमपणा जास्त आहे त्या बैलांना. आणि आपल्या गाड्यावाल्यांना काय होतं गरमपणा असला का असं वाटतं बाबा हा सक्सेस होईल त्या हिशोबाने घेतात. आणि नंतर पळतो बैल पण आपल्यानंतर रिवर्स यायची प्रमाण जास्त आहे म्हैसूरांचं. ते तर आहे. तुम्हाला अनुभव काय आले याच्यातून मला आता आमच्या बैलाचं म्हणजे त्याला पहिल्यापासून राग नाही. आरएक्सला याला राग अजिबात नाही. म्हणजे त्याला मारायचं कळत नाही, त्याला माती उकरायचं कळत नाही, त्याला काहीच कळत नाही. त्याला जर टेन्शन आलं तो मोठमोठ्याने हांबरायला सुरुवात करतो. का आपण कळतं की बाबा याला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा घाबरलाय किंवा काय झालं. पण आता म्हैसूर चापण्याबद्दल म्हणजे आता मी तर काय अनुभवी नाही. आमचं तुम्हाला सांगितलंच की बाबा बैल थोडाफार कमी जास्त व्हायचा, एखादा घाट पळायचा, एखादा 2 घाट कमी व्हायचा म्हणून पोर विकायचा नाही म्हणून आम्ही बैल चापला आणि तो आमचा सक्सेस झाला. म्हणजे आता बरेचशे लोकांचं म्हणणं आहे की म्हैसूर चापतीच नाही, चापल्यावर बैल कमी होतात. पण असं वाटतं का वातावरणामुळे काय बदल होतो? कारण काय होतं आता तिकडे तुम्ही म्हणताय चापलेला नव्हता त्यावेळेस कलर कसा होता ज्यावेळेस आणला पूर्ण आरएक्स ओळखणारच नाही तुम्ही, एकदम काळा होता. ज्यावेळेस आम्ही सुलतान बरोबर झुपलाय तेव्हा चापलायलाच होता. पण थोडा म्हणजे एक 15-20 दिवस झालते, महिना झालता चापून. पण त्यावेळेस कलर त्याचा पूर्ण चेंज झाला, म्हणजे पूर्ण व्हाईट झाला. आणि आमचं म्हणजे असं का पूर्ण उन्हाळ्यात बैल पळालाय, असं नाही की बैल हिवाळ्यात पळालाय किंवा पावसाळ्यात पळालाय. पूर्ण उन्हाळ्याच्या सीजनला बैल पळालाय, टॉप मध्येच पळाला. हो टॉप मध्येच पळालाय. आता आरएक्स पळतोय, मार्केटला नाव आहे चांगलं. काय होतं असतं ना वाईट काळ. आता तुम्ही म्हणता 2 वर्ष आमचा बैल नसता पळतच होता, काय त्याला कमीच पडायचा शेजारचा किंवा जास्त व्हायचा, दाबादाबी व्हायची, काय व्हायची XYZ. पण ह्या त्या 2 वर्षात आणि आता ह्या 6 महिन्यात अनुभव कसे आले ते सांगा पहिले. त्या 2 वर्षात म्हणजे आमचं मुळात सगळ्या पोरांचं असं म्हणजे गाडा पळवायचा, पण बाबा तो ह्याच नाव रूपाला पळवायचा किंवा आता काही लोक काय करून गाडा पळवतात हे करतात, ती गोष्ट आमच्यात नव्हती. आमची बैल म्हणजे पहिली याच्या आधीची बैल पार 3ऱ्या-4थ्यात फक्त निशाण पडलं ना तरी आमची बोर उड्या मारीत जायची. असा जे किस्सा मांजरवाडीच्या घाटातला झालता की 2 गोरी होती, तो गोरा दिला, ती फक्त पळत वरती गेली. त्याच्या आधी एकदा गेली नव्हती 4-5 घाट, ती पळत वरती गेली म्हणून आम्ही उड्या मारीत गेलो. तर लोक आम्हाला विचारत होती का उड्या मारतात. अशी काय अपेक्षा नव्हती आमची. पण म्हणजे आरएक्स एवढं हे करण किंवा पळल ही पण आमची अपेक्षा नव्हती. पण त्याने म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट देव द्यायला लागल्यावर 4ही हातांनी देतो, अशी गंमत आहे. आता इथून पुढे आता आरएक्स वय वगैरे किती काय? वय आता बैल 3.5 वर्षाचा आहे. तुमच्याकडे आला त्यावेळेस नुकतेच दात लावले होते, आता 2 वर्षांनी दात लावले. 3.5-4 वर्षाच्या रेंज. हो 3.5-4 वर्षाच्या रेंज. भविष्य कसं पाहता आरएक्सचं?
भविष्यात तुम्ही अजून किती टिकून पळण किंवा काय आता काय नाही, होतं ती तर- चापून गेल्यानंतर हा एक अनुभव आहे हा. आपल्या इकडे का बाबा बैल पळतो चांगलं. ती तर काळजी म्हणजे सर्व मुलं घेतात, भाऊ पण घेतो आमचा अजित, हम्म. तो पण सर्व काळजी घेतो की बाबा त्याची खायची हम्म. किंवा खादड त्याला कमी नाही पडली पाहिजे, प्रत्येक गोष्टीची काळजी आम्ही घेतोच आहे. म्हणजे त्याच्यासाठी जे लागन हम्म. त्याच्यासाठी त्या सर्व बैलांसाठी जे लागल ते आम्ही कधीच बैलांच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही. हम्म. म्हणजे खाणं पिणं त्यांना योग्य वेळेत त्या वेळेस सगळं काळजी तर आम्ही पूर्ण घेतोच आहे. हम्म. आता पुढचं काय करायचं किंवा काय हे त्यांच्या शेवट 4 पायाचा कले, पुढं काय होईल काय आपण ते पण नाही सांगू शकत. एवढी बैल आहेत आता 8-9 बैल आहे जवळजवळ तुमच्या दावणीला. तर दिनचर्या किंवा दिवसभराचं खाण्याचं टायमिंग वगैरे किंवा रतिबामध्ये काय काय तुमचं नियोजन कसं असतं दिवसभराचं? आता रतिबामध्ये सकाळी आमचं बुलेट राजा असतं. म्हणजे एक आता वर्ष झाले तसं आमचं तोच खुराक आहे. सकाळी एक टाइम बुलेट राजा आहे आणि संध्याकाळी तर तुम्ही मगाशी पाहिलंच की ह्या ज्या डाळी आहेत त्या डाळी उकडून असतात, संध्याकाळचा खुराक तो असतो. त्या डाळी चुलीवरच शिजवल्या जातात रोज. हे मामा आहेत आमचे, ते रोज म्हणजे त्यांचं ते काम डेली नियम तोच आहे की रोज त्या डाळी शिजवायच्या, संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान त्या डाळी घालायच्या बैलांना. आता काय काय माहिती त्याच्यात, आता मी पाहिलं चुलीवरती तुमचं शिस्तची हा, काय काय असतं त्या सगळ्या माहिती प्रकार सांगा काय 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 हे आता आमचे मित्र आहेत किशोर आवटी म्हणून, त्यांनी मला सांगितलं होतं की शेट अशी अशी खुराक आहे तुम्ही चालू करा. त्या हिशोबाने आपण उडीद डाळ आहे आणि बाजरी आहे आणि त्याच्यामध्ये गुळ आहे, जेणेकरून बैलाचं कॅल्शियम वगैरे एकदम योग्य राहील, एवढं आहे. आता तुम्ही कॅल्शियम मेन महत्वाचा मुद्दा मांडला. काय होतं आता ह्यांना पळायचं असते आणि यांचं शारीरिक दृष्ट्या जर मजबूत राहायचं असेल तर पहिली गोष्ट कॅल्शियमचं प्रमाण जेवढं पाहिजे तेवढं पाहिजे त्यांना, त्याशिवाय स्पीड नाही. काय त्याच्यातून मग किती प्रमाणात काय काय अनुभव तुम्हाला कसे कसे काय? 100% कॅल्शियम बैलाला पाहिजेच. कॅल्शियम असल्यावर बैलाला तरतरी राहती. थोडक्यात आता आम्ही पण एवढे उन्हाळ्यात गाडी पळवली, लोक म्हणतात हे होतं ते होतं, काय नाही. आमचं सगळं म्हणजे घाटात जायच्या आधीपासूनचं नियोजन असतं. सिद्धेश आसन, निखिल आसन आमचे, म्हणजे आता बैलांचं सोडणारे आमचे सिद्धेश आणि निखिल, रोहित भाऊ आहेत आमचे मेन. म्हणजे बाबा रोहित भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी काय काय गोष्टी, म्हणजे एखादी गोष्ट करायची झाली समजा पोरांना काय असन प्रॉब्लेम, म्हणजे मला न बोलता मग रोहित भाऊला बोलतील, निखिलला किंवा पाटील आहेत आमचे, आणि सिद्धू आणि विश्वजित आपले कोराळे, या दोघांक म्हणजे बऱ्यापैकी नियोजन असतं. मग त्या आदल्या दिवशीच त्याला गुळ खाल्लाय का त्यांनी खुराकामध्ये, बाबा हे झाले का, किंवा दुसऱ्या दिवशी आपण घाटात गेलो तर लिंबू पाणी डिहायड्रेशन व्हावं नाही बैलाला म्हणून ते आपले त्यांच्या पद्धतीने लिंबू पाणी पाजतील. म्हणजे काळजी व्यवस्थित माणसासारखी सगळी काळजी. हा, काळजी सर्व घेतात ते. अहो त्याचं म्हणजे बैल कोण म्हणणारच नाही. आता आम्ही लांडेवाडीत तुम्हाला जे म्हणलं 1 नंबरची फायनल झाली, पहिली बारी झाली आमची 11 काहीतरी मला वाटतं 57, 11-57 बारी झाली. बैल आम्ही घाटातनं आणला, बैल घाटाच्या तळ्याच्या बाजूलाच एक बाबळीचं झाड होतं तिथं बांधायला न्याला बैल. एवढीच पोरं आम्ही सगळी बसलो होतो, बैल बांधला नाही. आमचा प्रतीक आहे आणि रुपेश आहे, एक रुपेश आहे छोटा, तो आज नाहीये इथे कामावर गेलेला आहे. तो एकटा असतो आजपर्यंत, जितक्या वेळा RX पळालाय तितक्या वेळा तो एकटा असतो वर तळ्यामध्ये. बैल डायरेक्ट त्याच्यापाशी जाणार, तो आम्ही वरती जास्तोपर्यंत सोडून बैल बाहेर घेऊन आलेला असतो. आणि बैल त्या प्रतीकच्या पाठीमागे दोन्ही कासरे मोकळे सोडून, त्याला कोणी धरलेलं नव्हता, त्याच्या पाठीमागे अर्धा तास खेळत होता घाटामध्ये. त्याला कळतंय म्हणायचं. थोडक्यात नाही का म्हणायचं, एखादा माणूसच एखाद्या घरात येतो त्या पद्धतीनेच तो आलाय म्हणायचं तुमच्याकडे, नाही तेवढं आहे. काय सांगशाल बाकी वैशिष्ट्य वगैरे RX ची काय सांगशाल? वैशिष्ट्य काय, एकदम देवगुणी बैल आमच्या दावणीला आलाय, देवाची कृपा. आणि सगळ्यांचा जीव आहे बैलांवर. म्हणजे माझी मिसेस असन, आई असन, आई कुठून घाटातून कधी बैल येऊ दे, अर्ध्या रात्रीला पर आम्ही फायनल खेळून 10 वाजता आलो तरी आई त्याची दिष्ट काढायला येतीच. म्हणजे किती 10 वाजले तरी आई येणार, आई नसल तर मिसेस येणार, वहिनी आहेत आमच्या त्या येणार, पण दिष्ट काढणार बैलांची. म्हणजे महिला मंडळाचा पण त्याच्यावर खूप जीव. आता 2 वर्ष तुम्ही स्ट्रगल केलं RX वरती, कधी असं वाटलं नाही का नको आता कंटाळा आला बस, हो बाबा बंद करून टाका, आपल्याला काही सक्सेस किंवा यश नाही याच्यात, असं वाटलं नाही का कधी? नाही, वाटायचा विषय म्हणजे वाटत होतं बरं का, की बाबा आपण किती दिवस येच जायचं किंवा 4-4 चौथ्यात बारी व्हायची, 4-4 हे करायचं आपण सगळी पोरं, दिवस जायचा हे व्हायचं. आणि तेव्हा कसं व्हायचं की बाबा 3ऱ्या-4थ्यात बारी असली की
गाड्याला लाईन लावा, म्हणजे सगळ्यापासून ताण जास्त प्रोसिजर असायची. असायची. म्हणजे ती खरंच म्हणजे आज जे 2-3 नंबर मध्ये बारे पळवतात ना, यांचे लोकांचे खरंच हाल आहेत. लोकांनी याच्यावर पण विचार केला पाहिजे. तुम्ही मुद्दा हा म्हणजे चांगला उचलला. एकच हा भरपूर नाही ना का, मी तर माझा पण अनुभव आहे. जो नावात आहे त्याला आहे ना सगळा गाव कमिटी असेल किंवा यात्रा कमिटी सगळे सहकार्य करतात. पण जो 3-4 नंबर मध्ये म्हणजे ज्याच्यामुळे खरंच गावाला किंवा बाकीच्या व्यावसायिक दृष्ट्या ज्यांना फायदा होतो ती लोक त्या माणसाला सहकार्य करायला पाहिजे. खरंच नाही. आणि ती लोक निस्वार्थी म्हणजे 1 रुपयाचाही फायदा ना तोटा अशा म्हणजे तोट्यातच येतात घाटांमध्ये. त्यांना काही इनाम नसतो किंवा मिळाले तर 200-400 मिळतात. आज एक यात्रा करायची म्हणलं कमीत कमी 5,000 रुपये खर्च तर आहेच. मग तो मोठा असो किंवा छोटा असो. एक बैल सांभाळायचा म्हणलं तर माझ्या अंदाजाने महिन्याला कमीत कमी 15,000 रुपये रोजचा त्याला 500 रुपये खर्च आहे. मग ते लोकांना आहे ना म्हणजे खरंच काहीतरी याच्यावर पण विचार केला पाहिजे लोकांनी की बाबा सगळे सारखेच, गाडा मालक कोणताही असू, टॉपचा असू किंवा खालचा असू, पण ते सगळे सारखेच. आता तुम्हाला चांगले वाईट अनुभव आले. आम्ही ते पण अनुभव भोगलेले आहेत आणि आता चांगले आले ते पण भोगतो. आता कसं आहे, आता तुम्ही म्हणता 2 वर्षापूर्वी ताण होता किंवा त्रास होता, आता कसं आहे, आता नसतं नावावरती गाडा घेतला जातो. म्हणजे आता असतात. आता ब्रिजेश शेठ बरोबर आम्ही सावड केली. ब्रिजेश शेठ म्हणजे आज बैलगाडा क्षेत्रातील टॉपर नाव आहे. ब्रिजेश शेठ असतील, राजू शेठ असतील, हे काही टॉपर नाव आहे ती. पण म्हणजे होतो नाही राहिली आम्हाला ती यात्रा भरवायची म्हणलं तर 1 नंबर मधले गाड्यावाले आहेच किती 30-40-50 जण आहेत. पण आज तुमच्या गावात जर मी म्हणतो 400-400 500-500 गाडा पळतोय, त्यातले फक्त 50च जण 1 नंबर मधले, बाकी 450 लोक 2-3-4 नंबर मधलीच आहेत. आणि ती सगळी लोक टोकनच्या आधी हजर असतात. मुळात उलट मी तर म्हणतो ती जिद्दीने गाडा पळवतात. जिद्दीने खरंच जिद्दीने गाडा पळवतात. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे, पण लोक त्यांना सहकार्य करत नाही. आता कसं होतं RX 100 हे नाव बैलगाडा शर्यतीमध्ये तरी मी कुठं ऐकलं नाही आतापर्यंत. नवीन हे नाव ठेवायचं कारण काय नाही, त्याचं नावच तिकडे ते होतं RX 100. आणि इकडे आल्याच्या नंतर पण युनिक नाव आहे. पोरं म्हणले आपल्याला हेच ठेवायचं नाव, बाबा नाव भारी आहे. मग तेच नाव ठेवलं आम्ही आणि त्याला ते कळतं पण. आता आहे ना एक असं मी वेगळा प्रश्न विचारतो, कारण तो आलाय दुसऱ्या परराज्यातून आलेला आहे. आता आपल्या इकडे आला, आपली बोली भाषा मराठी, तिकडे तमिळ तेलुगू वेगळी. तर आल्यानंतर तुम्ही बोललेले त्याला कळत होतं नव्हतं काय कळत. मग तुम्हाला तेच सांगतो की त्याला आम्हाला कळत नव्हतं याला काय होतंय, आणि त्यालाही कळत नव्हतं आम्ही काय बोलतोय. म्हणजे त्याला एक तर मारायचं कळत नाही, त्याला माती उकरायचं कळत नाही. तुम्हाला जे मी म्हणलं ना, त्याला त्रास झाला ना तो हांबरतो. आजही पण त्याला काय जर त्रास झाला तो हांबरायला सुरुवात करतो की आम्हाला कळतं याला काहीतरी बाबा प्रॉब्लेम आहे. अनुभव तर तुम्ही सांगितले चांगले वाईट भरपूर आले, पण कसं होतं ह्याच्यात भरपूर नवीन पण लोक येणार आहेत. तर तुम्ही 2 वर्ष संयम ही सोपी गोष्ट नाही. आणि 2 वर्ष बैल जो 2-3 नंबर 4 नंबर पळत होता तो आज एक टॉपला नेऊन ठेवणं म्हणजे लय मोठा संयम आहे. नाही तर एवढे दिवस कोण सांभाळत नाही, लगेच त्याला आपल्या जवळच बेल्ला बाजार आहे किंवा चाकण बाजार आहे दाखवून मोकळे झाले असते. संयम कसा तुम्ही कंट्रोल कसं केलं ते सांगा, अनुभव तुमचे काय. आता काय व्हायचं, मला पण असं वाटायचं की बाबा आपण काहीतरी लय दिवस लयच हे करतोय. आणि याच्या मागे सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा म्हणजे घरच्यांचं बैलावर असणारं प्रेम. घरचे म्हणले बैल विकायचाच नाही, भाऊ म्हणला, वहिनी म्हणली, बायको म्हणली, आई म्हणली बैल विकायचा नाही. सगळ्यात महत्वाचं पोरं म्हणली आम्ही आमच्या पद्धतीने सांभाळू. आणि सगळ्यात महत्वाचं पोरांचे याच्या मागचे कष्ट लई आहेत. म्हणजे बैल जरी नाही पळावला तरी बैल चालायला न्या किंवा सगळे त्याचे व्यायाम करून घ्या, याच्या मागे पोरांचं कष्ट भरपूर आहे. आणि 2 वर्षांनी म्हणजे 2 वर्ष सांभाळल्याचं आज आमचं नाव आम्हाला कोण ओळखत नव्हतं. आज आपले पण बिझनेस असू काय असू तो विषय वेगळा आहे, पण आज पुणे जिल्ह्यात एवढ्या टॉपला नाव न्यायचं काम फक्त या बैलांनीच केलं. म्हणजे 2 वर्ष सांभाळल्याचं त्याच्या 10 पट तो आम्हाला देऊन गेला. नाही पण होतं ना, काय होतं आता समजा तुमच्याकडे तरुण पिढी आतापर्यंत आहे ना, लोक मी बाकीच्यांना हाच प्रश्न विचारला बाबा तरुण पिढीला काय मार्गदर्शन करशाल. पण माझा तुम्हाला असा प्रश्न असेल बाबा आता तुमच्याकडे सगळी तरुण पिढी आणि ह्यांनी तुम्हाला उभारी दिली म्हणायचं थोडं, तर त्यांच्याबद्दल काय सांगशाल. नाही, तरुण पिढीचं सहकार्य आहे. म्हणजे आज मी बैलगाडा जर टिकवायचा, मी माझा अनुभव सांगतो, कोणताही गाडा मालक असला तर त्याच्या मागे 4 पोरं असल्याशिवाय बैल तो पळू शकत. पण काय होतं काही जण ते नाही का, नाही तरुण पिढीने कामधंदा पाहिला पाहिजे, शेती तो प्रत्येकाचाच येतात त्याचा विषय एकदा. आणि तसं तुम्ही जे बोलले कामधंदा पाहिला पाहिजे याच्याशी मी पण सहमत. माझं पहिलं म्हणणं पोरांना तेच असतं
की तुम्ही तुमचा कामधंदा, तुम्ही तुमचे 1000 रुपये कमवा, 500 रुपये कमवा आणि मग गाड्याचा नाद करा. आता आम्ही तुम्हाला सांगतो, आमची बैल घाटात गेली त्याच दिवशी आम्ही घाटात. इतर दिवशी एक पोरगा आहे आमच्या संघटनेचा कोणत्या घाटात तुम्हाला दिसणार नाही. ज्या दिवशी आमची बैल असतील त्या दिवशी आम्ही घाटात. दुसऱ्या दिवशी आता प्रत्येक मुलाचा आमचा बिझनेस आहे. प्रत्येक कोणाचे ट्रॅक्टर आहेत वैती करायला, कोणाचे ट्रॉलींवर आहे, कोणाचे JCP आहेत, आमचे बाबू शेठ कोल्हे किंवा खेबडे पाटील आहेत आमच्या, यांचं टिश्यूची फॅक्टरी आहे. शुभम ऑइल डेपो आहे कोराळे बंधू यांचं पण. म्हणजे सगळी पोरं आमची धंदेवाईक आहेत. आता सिद्धू आहे, याच्या घरच्या गाय आहेत, जो 60, 70, 80 लिटर रोजचं दूध घालतो. निखिल असेल, रोहित भाऊ आहेत, गाया खरेदी विक्री करतात, गायांचा धंदा पण आहे बऱ्यापैकी. म्हणजे सगळी पोरं आमची धंदेवाईक आहेत. म्हणजे असा एकही मुलगा नाही का त्याला ऋषी आहे, त्याचं ट्रॅक्टर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला आमचे बाबांचे 4 बंधू आहेत. हे पण आमचे बाबांचेच बंधू आहेत. म्हणजे छोटे बाबा 101 वर्षाचे आहेत. तो जोपर्यंत बैल गाडा म्हणजे पडायचं कारण एवढं की ज्या दिवसापासून बैल घेतलाय त्या दिवसापासून, आता मी राहिला थोडासा वरती आहे, तिथून आमचे बाबा 101 वर्षाचे आहेत. रोज डेली गोठ्यावर यायला सुरुवात झाली ज्या दिवसापासून गोठ्यावर बैल आलाय त्या दिवसापासून. म्हणजे त्यांचा व्यायाम झालाय. अजूनही ते चालतात फिरतात आणि या सगळ्यांचा सपोर्ट आहे. म्हणजे आमच्या प्रत्येक मुलाबद्दल आता तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक मुलगा कुठं गाड्याला घेतो त्याचे आई वडील त्या गाडा मालकाच्या नावाने ओरडतात. आमच्या इथं पूर्ण उलटे. आमच्या इथं प्रत्येक आई वडिलाचा सपोर्ट आहे आमच्या बैलांना की जा आरेकची बारी आज तुम्ही जा. कोणत्याच मुलाला अशी आरडाओरडा नाही, कधी काय नाही. पण हा काय चुकलं की बाबा मग मी, आता आमचे मित्र आहेत अभिभाऊ नारोडकर म्हणून, सगळ्यांना माहिती, आदित्य शेटला माहिती की त्यांचं पहिलं वाक्य ह्याचे, कानडे तुम्हाला नाद करायचा बिंदास करा. कोणत्याही गोष्टीला त्यांचा सपोर्ट असतोच. पण जर उद्या एखादं पोरग फालतू झालं, दारूच्या आहारी गेलं किंवा त्याची बरबादी झाली तर हे आम्ही सहन करू शकणार नाही कुणीच. बरोबर आहे. म्हणजे मित्र परिवार आहे पाठीमाग आहे. आता आम्ही पाटील आम्ही विश्वजित करतो, जातो येतो, पण त्यांचं पण लक्ष तेवढंच, ते कधीच गाठात येते नाही, पण लक्ष पूर्ण असतं. आनंदी होतात. पर आमची बारी झाली 1 नंबरची फायनल तर अख्ख्या मुलांना जेवण सुद्धा त्यांनी पार्टी दिली. पण जिथल्या तिथं जी ती गोष्ट करून करा. जो काय नाद करायचा आहे सगळे धंदे सांभाळून करा. प्रत्येकाने कमाई हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. उद्या लग्न कार्य करायचंय, सगळ्या गोष्टी व्हायच्यात. आज मुलगा तसं तुम्ही पण पाहिलं असेल की गाड्याला जातो म्हणल्यावर लग्न जुळव या गोष्टी, पण तसं नाही. आमच्या मुलांचं एकदम सगळं घरचं करून सगळ्या गोष्टी करून मुलं गाडा करतात. शेवटचा प्रश्न म्हणजे जाता RX नंतर कोण चालवीन पिढीच्या? RX नंतर आता आमचा हा आहे शिवा, अमोल शेटकडून घेतलेला आहे. आमचे विश्वजित कोराळे यांचे मेवणे त्यांच्याकडून घेतलाय. ते पण विश्वजित पाहिला होता, त्यांनी एक बैल आणला होता त्यांच्याकडूनच. ते म्हणले बैल आपल्याकडे इथं एक चांगला आहे, त्या हिशोबाने आपण तुम्ही या बघायला, आपण बघू. आम्ही पाहिला, बैल आवडला आम्हाला, आम्ही बैल घेतला. बैल घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडे तो पळत होता उजव्या खांदी, पण आता आमच्याकडे आल्यापासून आम्ही उजव्या खांदी धरला. मी म्हणलं काय उजेडन तसे, आणि आता आम्ही साहेब माझी 20-25 बैल बदलून झाली असती. हा गोरा घे, तो नाही पळाला का तो घे. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला. म्हणजे मी म्हणलो होतो तुम्हाला जाता जाता शेवटचा, पण किती याच्यात आतापर्यंत मी म्हणतो इन्व्हेस्टमेंट किती झाली, हा नाद करणं सोपा राहिली. म्हणजे आता तसं पाहिलं ना साहेब, आम्ही लोकांसारखी 10 लाखाचा घे किंवा 20 लाखाचा घे आणि एकदाच नाद कर असं नाही केलं. आता आमचं गेले असतील, आमचे 4-5 लाख रुपये 100% गेले असतील, पण म्हणजे असं 4-5 लाख रुपये आज या लेवलला काही नाही ना. कमी पैशात पण नाद होऊ शकतो, कमी पैशात 100% नाद होऊ शकतो. संयम पाहिजे, गेला पाहिजे 100%. आता तो 29,000 रुपयाचा गोरा आहे, दत्ता शिंदेनीच घेतलेला आहे जॉन्ट्या म्हणून. वळतीच्या घाटाच्या राजाला बारी होती, त्या बारी पुढे कांड्या होतो गोरा पळाला होता. म्हणजे तो 29,000 रुपयाच्या मानाने आज त्याचं सक्सेस आहे. हा शिवाय हा मी मला वाटतं काहीतरी 67,000ला घेतला होता. कांड्यावर 20 फुटावरून बारी त्यांनी भिडून दिलेली आपल्याला जुकाटात. आज 1 नंबरच्या बारी पुढे कांड्यावरही पळतो. तर मित्रांनो बघा, एकदम नाही का किरकोळ खर्च आणि कमी बजेट मध्ये पण तुम्ही एक चांगल्या लेवलला जाऊ शकता. फक्त या नादामध्ये संयम, शांतता आणि करेक्ट कार्यक्रम करण्याचं नियोजन एकदम पाहिजे. परफेक्ट नियोजन केलं तर तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता. पण निसतात हाय पैसा घालव, हा 50,000चा नाही पळाला का लगेच महिन्यात विकून टाक. नियोजन करा, परफेक्ट नियोजन करून आहे ना आता त्या, नाही तर निसतात टाइमपास करायचा आहे आणि यायचंय. सक्सेस होणं सोपी गोष्ट नाही, कारण आता स्पर्धा एवढी वाढलेली,
का मागच्या 15-20 वर्षापूर्वी टॉपची गाड्यावाले एक 10-15 जण होते, पण आता प्रत्येकाला नावासाठी प्रत्येक जण धडपडायला लागलाय, काही पण करतोय. पण त्याचं पण कुठंतरी दिशा बांधा आणि त्याच्यानंतरच या नादात उतरा. एकदम अतिशय सुरेख अशी मुलाखत आणि एक चांगलं मार्गदर्शन अतुल शेटने आपल्याला केलंय. तर गाड्या क्षेत्रात जर टिकायचं असेल तर 100% हेच नियोजन पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.